नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPSC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 26 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत बिहार निवडणूक हा सध्या चर्चेतील मुद्दा आहे, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे दुःखद निधन झालेले आहे, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय पोषण महिन्याचा कालावधी कोणता आहे हा देखील आपण पाहणार आहोत. भारताचा सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2025 मधील क्रमांक कोणता आहे हे देखील पाहणार आहोत. आणि भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे कोण होणार आहेत हे देखील आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात आपल्या कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, राज्यनिहाय सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण DNA आधारित जी काय हत्तींची जनगणना झालेली आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली होती. आणि सर्वाधिक हत्ती कोणत्या रिजनमध्ये आहेत आणि कोणत्या राज्यामध्ये आहेत हे दोन्ही गोष्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. हवा असेल तर कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 26 ऑक्टोबर 1947 जम्मू काश्मीर राज्य भारतामध्ये विलीन करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरचे भारतामध्ये विलिनीकरण आजच्या दिवशी झालेले आहे. त्यावेळेचे म्हणजे 1947 साली जम्मू काश्मीरचे शासक होते महाराज हरिसिंह. त्यावेळी काय परिस्थिती होती ही थोडक्यात पाहूया. पाकिस्तानने कबायली आक्रमकांच्या मदतीने काश्मीरवर हल्ला केलेला होता आणि ही घटना होती. या संकटाच्या काळामध्ये महाराज हरिसिंग यांनी भारताकडे मदतीची विनंती केलेली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने मदतीसाठी विलिनीकरणाचा करार म्हणजेच इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन करण्याची अट ठेवलेली होती. आणि याचाच परिणाम म्हणून 26 ऑक्टोबर 1947 रोजी महाराज हरिसिंह यांनी हा करार स्वाक्षरी करून जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये अधिकृतपणे विलीन केले. यानंतर काय झाले तर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आक्रमकांना परतवून लावले आणि जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न असा भाग बनला. आणि त्यानंतर जम्मू काश्मीर कशा पद्धतीने पुढे प्रोग्रेस झाले, त्यानंतर आर्टिकल 370 भारतातून 2019 मध्ये हटवले गेले, हा संपूर्ण इतिहास आपल्याला माहितीच आहे. परंतु आजची तारीख अतिशय महत्त्वपूर्ण आहे, आपल्याला ती लक्षात असणं आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, 26 ऑक्टोबर 1947 जम्मू आणि काश्मीर भारत राज्यामध्ये विलीन आजच्या दिवशी झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, बिहारचा साक्षरता दर किती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 70.3, पर्याय क्रमांक 2 65.2, पर्याय क्रमांक 3 61.80 आणि पर्याय क्रमांक 4 59.5. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 61.80. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच बिहारची आता निवडणुका होणार आहेत आणि बिहार हे संपूर्ण राज्य सध्या चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला बिहार या राज्याबद्दलची थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. आणि एकंदरीतच आपल्याला जनगणना किंवा सेन्सस 2011 या घटकावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ते इकॉनॉमीमध्येही विचारले जातात आणि भूगोलामध्ये देखील विचारले जातात. आपल्याला दोन्ही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण बिहार राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. बिहार निवडणूक ही आता 2 टप्प्यामध्ये होणार आहे. बिहारच्या एकूण लोकसभेसाठीच्या जागा आहेत विधानसभेच्या जागा आहेत 243 आणि यामध्ये एकूण मतदार आहेत 7.43 कोटी. यामधील पुरुष मतदार आहेत 3.92 कोटी आणि महिला मतदार आहेत 3.50 कोटी. या बिहार निवडणुकीचा पहिला टप्पा हा 6 नोव्हेंबर या दिवशी होणार आहे, हा 121 जागांसाठी होणार आहे. तर दुसरा टप्पा हा 11 नोव्हेंबर या दिवशी होणार आहे, हा 122 जागांसाठी होणार आहे. आणि निकाल जो आहे तो 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. बिहार राज्याबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे बिहारची राजधानी आहे पटना. बिहारचे सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि बिहारचे मुख्यमंत्री आहेत सध्याचे नितीश कुमार. बिहारची लोकसंख्या आपण स्क्रीनवर पाहतच आहात आणि बिहारची साक्षरता आहे 61.80%. आपल्याला या संपूर्ण गोष्टी थोडक्यात माहिती असणं आवश्यक होतं, ज्या गोष्टी आपण आता डिस्कस केलेल्या आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, शिवाजीराव कर्डिले कोणत्या मतदारसंघाचे आमदार होते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 संगमनेर, पर्याय क्रमांक 2 राहुरी, पर्याय क्रमांक 3 कोपरगाव आणि पर्याय क्रमांक 4 शेवगाव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राहुरी. तर नुकत्याच भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झालेले आहे. 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं वय
हे 67 वर्ष होतं. 67व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 2009 मध्ये अपक्ष म्हणून ते पहिल्यांदाच निवडून आलेले होते आणि 2009 पासून राहुरी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. बुऱ्हाणनगर गावचे ते सरपंच होते आणि त्यानंतर ते आमदार झालेले असा त्यांचा प्रवास होता. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केलेला होता. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. ते काही काळ राज्यमंत्री देखील होते. मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे व नंतर जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप पुनर्वसन आणि मदत कार्य या विभागाचे ते राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय पोषण महिन्याचा कालावधी कोणता आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 1 ते 30 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 3 1 ते 15 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 4 10 ते 30 सप्टेंबर. ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सोशल म्हणजे सामाजिक या घटकामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 8वा राष्ट्रीय पोषण महिना हा कोणता आहे? तर 17 सप्टेंबर या दिवशी या राष्ट्रीय पोषण महिन्याची सुरुवात झालेली होती आणि 16 ऑक्टोबर या दिवशी हा पोषण महिना संपलेला आहे. याची सुरुवात ही धार, मध्य प्रदेश या ठिकाणी झाली होती आणि ही मोदींच्या हस्ते, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 8व्या राष्ट्रीय पोषण महिन्याला सुरुवात झालेली होती आणि याची थीम होती स्वस्थ नारी सशक्त परिवार. 8व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा कालावधी आणि आपली थीम हे दोन्ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे आणि याची सुरुवात कुठून झाली हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या राष्ट्रीय पोषण महिन्याचा उद्देश काय आहे? तर महिलांचे आरोग्य आणि पोषण हे मजबूत करणे, कुटुंब आणि विकसित भारताचा पाया आहे यावर भर देणे. याचा समारोप आता 17 ऑक्टोबर 2025 रोजी देहरादून, उत्तराखंड या ठिकाणी झाला. तर या राष्ट्रीय पोषण महिन्याच्या प्रमुख अतिथी होत्या सौ सावित्री ठाकूर, ज्या राज्यमंत्री आहेत महिला व बालविकास मंत्रालयाच्या. तर लक्षात ठेवा, 8वा राष्ट्रीय पोषण महिना 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 आणि याची थीम आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4, भारताचा सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2025 मधील क्रमांक कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 20वा, पर्याय क्रमांक 2 21वा, पर्याय क्रमांक 3 22वा आणि पर्याय क्रमांक 4 23वा. ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 23वा. तर नुकताच भारत सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2025 मध्ये हा इंडेक्स जाहीर झालेला आहे आणि यामध्ये भारतानं 23वा क्रमांक पटकावलेला आहे. यामध्ये 100 पैकी 33.2 इतके गुण भारताला भेटलेले आहेत आणि यामध्ये एकूण देश होते 30 देशांचं मूल्यांकन करण्यात आलेलं होतं आणि या 30 देशांपैकी भारताचा 23वा क्रमांक आहे. याचं प्रकाशन कोण करते? तर हेनरिच फाउंडेशन आणि IMD वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस सेंटर. आता जागतिक क्रमांकावर पहिले कोणते देश आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. तर पहिल्या स्थानावर आहे युनायटेड किंगडम म्हणजेच UK, दुसऱ्या स्थानावर आहे न्यूझीलंड आणि तिसऱ्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया. तर लक्षात ठेवा, आपल्याला पहिले 3ही क्रमांक माहिती असणं आवश्यक आहे. पहिला UK, दुसरा न्यूझीलंड आणि तिसरा ऑस्ट्रेलिया आणि भारताचा क्रमांक आहे 23. कोणत्या इंडेक्सची मी इथे माहिती सांगत आहे? तर सस्टेनेबल ट्रेंड इंडेक्स STI 2025. वळूया पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5, न्यायमूर्ती सूर्यकांत हे कोणत्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 51वे, पर्याय क्रमांक 2 52वे, पर्याय क्रमांक 3 53वे आणि पर्याय क्रमांक 4 54वे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 53वे. तर आता नुकतेच 53वे मुख्य न्यायाधीश CJI यांची आता घोषणा झालेली आहे आणि त्यांची पुढच्या महिन्यामध्ये आता नियुक्ती होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे आता भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार आहेत. यांचा पदग्रहण दिनांक आहे 24 नोव्हेंबर 2025. त्यांचा कार्यकाळ हा 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे. म्हणजे जवळपास 2 वर्षांचा कालावधी त्यांना लाभणार आहे. सध्याचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत BR गवई. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. जस्टिस सूर्यकांत हे सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांचा जन्म हा हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील पेटवाड या गावामध्ये झालेला आहे. त्यांची न्यायिक कारकीर्द थोडक्यात पाहूया. 1985 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीला प्रारंभ केला. 2000 या सालामध्ये हरियाणातील सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2004 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात ते स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आणि 2018 मध्ये हिमाचल प्रदेशाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देखील ते बनले होते. त्यामुळे लक्षात ठेवा, 53वे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया 53वे आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि ते आहेत हरियाणा राज्यातील हिसार या ठिकाणचे.
तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, 2025ची पोषण महिन्याची थीम काय होती? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, पोषित भारत, विकसित भारत. पर्याय क्रमांक 2, स्वस्थ नारी, सशक्त परिवार. पर्याय क्रमांक 3, आरोग्य आणि आनंद. आणि पर्याय क्रमांक 4, सर्वांसाठी पोषण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.